पूर्ण जंगल आहे. पूर्ण जंगलामध्ये आपली गाडी थांबली एकट्याची, बाकी सर्व गाडी चालू आहे. रस्त्याचं काम चालू आहे राव. मी यू टर्न घेऊन आलो बघा. शेट, मी पागल हो लागले नाही एवढ्याच जागेमध्ये. हा समजून नाही लागलं मला कुठून जायचंय तर. परी 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 निकल जा. गाडी अशी जर ढगात गेल्यासारखी वाटते वर उठते वरती. आणि दर्शनाला गेलो मी, फक्त 5 मिनिटामध्ये दर्शन झालं होतं माझं. हाच तो जन्नतचा रस्ता बघा किती सुंदर आहे. तुम्हाला जो हा घाट दिसतोय, हा घाट 8 वाजेनंतर बंद होऊन जातो, एवढं लक्षात. हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपल्याला जायचंय आता. आपल्याला तुम्हाला माहितीये का, मी आलो इथं शेगाव मध्ये. हे बघा पाठीमागे दिसतंय संस्थान वगैरे, शेगाव. शेगावून आता मला जायचंय घरी. आपल्या आय थिंक 30 वाटतं. आपली खूप मोठी जर्नी, 100 किलोमीटरची सोलो ट्रिप होती. रिटर्न मध्ये जातो मी घरी. तर चला, तुम्हाला आता पहिल्यासारखी नजर दाखवतो. केस पाऊस असला ना, केसाची अशी वाट लागून जाते बघा. आपल्याला निघायचंय घराकडे. आपली गाडी ओके. पार्किंग मध्ये होतो मी. इथे बघा किया, तिच्या शेजारी आपला ब्लॅक घोडा. दोन्ही ब्लॅक घोडे सारखेच आहे बघा. त्याच्या आले. चला ठीक आहे. आता किती वाजलेत? 3:57 म्हणजे जवळपास 4 वाजत आलेत. 4, 5, 6 आणि 7 वाजेपर्यंत घरी पोहोचणार आहे मी 100%. तर चला निघू आपण आपल्या घराकडे. सुरू करतोय आपण आपली जर्नी. बोला श्री गणपती महाराज की जय. चला पार्किंगच्या बाहेर काढून घेऊ. आय थिंक पार्किंग एक्झिट राईट साईडला आहे ना. चला एक्झिट वगैरे मारून घेऊ, बाहेर जाऊ. याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागणार आहे आपल्याला. लेस वाचतंय राव बाहेर जाण्याचा मार्ग. चला राईट साईड. ओ स्पीड ब्रेकर. गाणे वगैरे पण सुरू झालेत राव. बॅग मध्ये डिफॉगर ऑन करून देतो आता. चला हे बघा बाहेर एक्झिट होतोय मी. वगैरे सुरू झालाय. अरे यार, टुंग वाजते. सीट बेल्ट साठी बेल्ट पण लावून घेऊ आपण. अरे यार, सगळे या रस्त्यात जात आहे. कशाला जात आहे मला समजलं. हे बघा रस्त्याचं काम चालू आहे राव. मी यू टर्न घेऊन आलो बघा. शेट, पागो रिटर्न. रस्त्याच काम चालू आहे आणि आपल्याला यू टर्न घ्यावा लागणार आहे आता. मागे कोणीच नाही ना. ओके ठीक आहे. परत यू टर्न. मला वाटलं इथून शॉर्टकट असेल. वायफर पण लेट परेशान करताय राव. शेट, चला परत रिटर्न जावं लागतंय. मी त्या साईडला गेलो होतो, मॅपने सांगितलं की इथून जावा. ठीक आहे, वापस आलो भावा. परत रस्ता पण बंद आहे. तर ठीक आहे, जाऊ द्या, काय अडचण नाही. परत करून घेऊ आपण. आज थोडी कुणी पण सांगू शकतो रोड उकाचूक. मला फक्त या सिटीमध्ये बाहेर निघेपर्यंत रोड कळत नाही, पूर्ण डोक्या बाहेरून जात आहे. तर ठीक आहे, मॅपनी पण ओके मध्ये सर्च केलाय रोड. आता काय अडचण नाही, निघून जाऊ आपण. एकदा शेगावच्या बाहेर निघतो, मग समजेल आपल्याला कोणता रूट घेतलाय ते पण चेक करतो मी. एकदा मी फक्त जस्ट सर्च टाकून दिलं. ते बघा इथून होता आपल्याला ऑप्शन. सॉरी सॉरी सॉरी. किती टर्न घ्यावं लागतंय राव मला. हे यार, रिटर्न वर जाण्यासाठी. शेट, परत एक रॉंग टर्न झाला होता माझा. भैया मी पागल हो लागले भैया एवढ्याच जागेमध्ये. हा समजून नाही लागलं मला कुठून जायचंय तर. ठीक आहे, चला बघू आता फायनल निघतो. किती वेळ लागतो मला बाहेर निघायला. चला बाहेर एक्झिट करण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ भावा,
गलती की माझी नाहीये, आता रूट दाखवत आहे सरळ. ते काकांना विचारलं की जायचं कोणत्या रस्त्याने, ते म्हणले ठीक आहे इथून 2 किलोमीटर सरळ गेले तेव्हा तुम्ही तुमच्या हायवेला लागू शकता. तो अकोला रोडावर लागलो होतो आपण. अकोला रोड आपला काही कामाचा नाही, आपल्याला जायचंय बाय बुलढाणा. ओके. स्पीड ब्रेकर पण खूप आहेत या रस्त्यांनी. आपल्याला डिझेल वगैरे पण फिलअप करायचंय, तरी अजून पण 454 किलोमीटरची रेंज आहे. तरी सुद्धा आपण एकदा डिझेल फिलअप करून घेऊ. ठीक आहे. मी गलत टर्न घेतला होता, मला वाटलं हाच रस्त्याने मी पहिले आलो होतो. गुगलला काय बोला, गुगल वैसे परी 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 निकल जा. परी आडवी झाली होती. मी असं काही अपमान नाही करत आहे, पण भर रोड मध्ये ती चिपची पुडी खाऊ लागली. चिप्स खाण्यासाठी, चिप्स जाण्यासाठी जर ती होऊ लागली राव. आता समोरून पण गाड्या येत होत्या, माझी गाडी मागे थांबली होती, माझ्या पाठीमागे एक स्कॉर्पिओ होती, ती पण थांबली मागे. इथं इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप होता, इथं माझा मित्र राहत होता बघा. त्याच्यावर मला आठवलं की रूट बरोबर होता. फक्त एवढं की माझा एक गलत टर्न झाला होता, त्याच्यामुळे हुकलं आपलं थोडं. नाही तर बाकी सगळ्या गोष्टी ओके चालू आहेत. हो 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 हो. हे स्पीड ब्रेकर, गाडी अशी जर ढगात गेल्यासारखी वाटते, वर उठते. आणि हे बघा, हे ते माझ्या मित्राचं कॉलेज होतं, दिसतंय का? हो, हे वाला कॉलेज होतं. त्याच्यामुळं तू इथंच राहायचं ना, त्याने मला हा रस्ता दाखवला होता, पण मीच तो विसरून गेलो होतो. अच्छी बात आहे. आपल्या किती आणखी 108 किलोमीटर आणि 2 घंटे 31 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. हे आपलं डेस्टिनेशन 100 किलोमीटर बाकी आहे, की 100 किलोमीटर जायचं आहे आपल्याला. सुरुवात पाऊस पण अजून दोन्ही चालू आहे. थोडे गरमी लागले, त्याच्यामुळे थोडी एसी ऑन केली. लांब जायचंय ना आपल्याला, कुठेतरी ब्रेक घेऊ. आणि शेगावमध्ये मला जेवण करायचं वगैरे होतं, पण ते महाप्रसादामध्ये एवढी गर्दी, आणि दर्शनाला गेलो मी, फक्त 5 मिनिटांमध्ये दर्शन झालं होतं माझं. तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल, तो व्हिडिओ पण टाकलाय मी. गजानन महाराज, संत गजानन महाराज इथं जायचं. आणि हे बघा, इथले रस्तेच खूप छान आहे राव. झाड बघा किती लावलेत दोन्हीकडून पण, प्लॅन्टेशन खूप भारी झालंय. आपल्या जवळपास कोणत्या बी हायवेला जातो मी, ह्या गोष्टी तुम्हाला दिसणार नाही. आपल्या फक्त ह्या साईडला दिसतात, शेगाव साईडला. खरंच खूप भारी राव शेगाव, एक नंबर आहे बाबा. हाच येतो जन्नतचा रस्ता, बघा किती सुंदर आहे. हिरवळ असेल, झाडे वगैरे सगळ्या गोष्टी एकदम भारी मध्ये. असं वाटतं कुठं बाहेर देशामध्ये आलोय. हा रोड एवढा सुंदर आहे ना, की तुम्हाला इथंच असं या रोडवरती असं फिरू वाटत. इथून जायचं, रिटर्न यायचं, परत ह्याच रूटला, सेम रूट जर ठेवला तुम्हाला कंटाळा कधी येणार नाही, असा रूट आहे हा. एकदम स्वच्छ आणि निर्मळ आणि एकदम देखना. आता वाजलेत करेक्ट 5. हे बघा टाइम बघू शकता, 5:00 आणि इथून आणखी 70 किलोमीटर बाकी आहे. तर आपण ब्रेक घेतला होता एक थोडा, जस्ट 30 किलोमीटर मध्ये सहज थांबलो होतो. वातावरण भारी होतं, थोडं बाहेर गेलो, फिरून आलो. सकाळपासून चालूच आहे फिरणं. थोडस चालत वगैरे गेलो. आता वातावरण असं झालंय फ्रेश, म्हणजे पावसासारखं वातावरण आहेच. आणि मजा पण येऊ लागली मला. गाणे भारी चालू आहे आणि व्ह्यू एवढा भारी आहे, तर मजा खूप एन्जॉय करतोय मी. एकटाही पण एन्जॉय करतोय भावा. काय अडचण नाही, आपल्या असे स्लो मध्ये चालू आहे गाडी, जास्तही फास्ट नाहीये. आता 5 वाजलेत, आणखी आपल्याला जवळपास 70 किलोमीटर जायचंय. मी अशा ठिकाणी गाडी उभी केली, इथून ट्रॅफिक जाम होऊ लागलं. मला सध्याला मोराचा आवाज आला, मी तो तुम्हाला पण मोर दाखवू, त्यासाठी मी थांबलो होतो.
हे बघा पूर्ण जंगल आहे. पूर्ण जंगलामध्ये आपली गाडी थांबली एकट्याची, बाकी सर्व गाडी चालू आहे. हे सोपी गोष्ट नाही भावा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजा जे दिसतंय ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत. आणि जंगलामध्ये थांबायची परमिशन कोणाला नाही, तरी तुमचा भाऊ तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी हा व्हिडिओ इथं थांबलाय. मला वाटतं तुम्हाला जो हा घाट दिसतोय, हा घाट 8 वाजेनंतर बंद होऊन जातो, एवढं लक्षात ठेवा. आणि आपल्याला वाजले संध्याकाळी 6:20 आपण हा क्रॉस करून घेतोय. आपलं डेस्टिनेशन पण कम्प्लीट झालंय, सगळ्या गोष्टी ओके झाल्या. कंटिन्यू बोलत असतो की मेहनत करत राहा, स्वतःच्या शेतामध्ये मालक बनून काम करा. काय अडचण, मेहनत करा. तुम्ही पण माझ्यासारखे स्वप्न पूर्ण करू शकता. माझं स्वप्न आहे आणखी खूप लांब फिरायचंय, भारतभर फिरायचंय मला. त्यासाठी मी ही मेहनत करतोय. आपण बुलढाण्यामध्ये आलोय, तुम्हाला सांगितलंच मी की बुलढाण्यामध्ये एंटर केलंय आपण. आणि इथून आपल्या जवळपास 35 ते 40 किलोमीटर आपलं गाव बाकी आहे. हे बघा बुलढाणा खूप सुंदर बनवलाय त्यांनी. हे बघा आपण बुलढाणा क्रॉस करून समजा बुलढाणा सोडून दिलंय आणि समोर आलोय आपण आपल्या डेस्टिनेशनकडे, आपल्या घराकडे जायचं मार्गावरती आलोय. इथून आणखी 30-40 किलोमीटर बाकी. आणि पुणे जर म्हणायचं तुम्हाला, पुणे जर समजा बुलढाण्याहून पुणे जर जायचं असेल 376 किलोमीटर इथं बघितलंय मी. आपला मॅप पण बंद पडलाय इथं, कारण काय माहितीये का, नेटवर्क इश्यू. आपण अभयारण्य, ज्ञानगंगा अभयारण्यामधून एंटर केलं होतं, तिथं रेंज प्रॉब्लेम आहे. आणि तो रेंज प्रॉब्लेम खूप जिओचाच आहे. माझं जिओचं सिम आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला जिओ बद्दल बोलतोय. जर तुमच्याजवळ इतर सिम असेल कोणतंही, तिथं रेंज असू शकते, तुम्ही बिंदास घेऊन जाऊ शकता. मला पण खूप कॉल आले होते घरच्यांचे किंवा बाहेर मित्रांचे वगैरे, तरी जिओमध्ये फक्त मेसेज पडलेत की तुम्हाला कॉल आले वगैरे, असं तसं, दुसरं काही. रात्रीचे वाजले 7 आणि आपलं डेस्टिनेशन आहे आणखी 29 किलोमीटर दूर आहे. आणि मी निघलोय समजा बुलढाणा क्रॉसला, आता समोर आलोय. 29 किलोमीटर जायचंय मला आणखी. आणि टाइम दाखवतोय बघा 42 मिनिट. 7 वाजून 7 मिनिटं झालेत. ॲक्युरेट 7 वाजून 7 मिनिटं झालेत. हे बघा 7 वाजून 7 मिनिटं झालेत. लकी टाइम म्हणजे माझं कसं माहितीये का, 11 वाजून 11 मिनिटं, 12 वाजून 12 मिनिटं, ह्याचं लकी टाइम धरतो असं मी. स्टेअरिंग वरती हात आहे, एक मॅन्युअल. आपली कार तुम्हाला माहिती आहे मॅन्युअल आहे, त्याच्यावरती आपला एक हात आहे. आणि जो हा फिरतोय माझा स्टेअरिंग वरून, तोच कॅमेऱ्यामध्ये पकडलाय मी. खूप छान रोड आहे इथले, तुम्हाला पहिले पण दाखवले असेल मी. आता हा घाट आहे छोटावाला, तो काम असतं. तुम्हाला जो हा व्ह्यू दिसतोय समजा, हे बघा एसीचं बटन दाबलंय मी, व्ह्यू क्लिअर होऊन जाईल. ओके. आता जो पण फॉग आला होता आपल्या ह्याच्यावरती काय म्हणतात डिस्प्लेवरती किंवा काचावरती, जो फॉग आला होता तो 1 मिनिटात हटला जातो. रात्रीचे वाजलेत बघा 7 वाजून 17 मिनिटं झालेत. आणि माझं डेस्टिनेशन समजा आणखी घर फक्त 18 किलोमीटर बाकी आहे, फक्त 18 किलोमीटर. सोलो ट्रिप आहे माझी. तुम्हाला माहिती आहे मी शेतकरी मुलगा आहे, आणि शेतकरी मुलगासाठी या गोष्टी खूप जपाव्या लागतात. आणि मी शेती करून मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. आणखी खूप सारे स्वप्न आहेत, त्यांसाठी मी लढतोय. आणि त्याच्यामधलं एक आहे आपलं की स्पीड ब्रेकर. तर त्याच्यामध्ये माझं माहिती का, फार्म टू ट्रॅव्हल, शेतीमधून पैसा कमवून फिरायचं माझं स्वप्न आहे. त्याच्यामधले मी फर्स्ट ट्रिप करतोय, ही तुम्हाला माहिती आहे, तुमच्या समोर येते ही. आता ही सेकंडवाली ट्रिप आहे. जाणं येणं की सेकंड ट्रिप नसते म्हणत, पण तरी पण मला सेकंडमध्ये कन्वर्ट केलंय. कसं आहे ना भावा, मेहनत करा, फिरा, काय अडचण नाही. फक्त शरीर संपत्ती जपा, शरीर बनवा, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि शरीर ही खरी संपत्ती आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्या पाठीमागे लागा, जिम लावा, बॉडी बनवा, कारण हेच तुमच्या शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. ना तुमचा पैसा, ना कोणती गोष्ट. त्याच्यामुळे शरीरावर लक्ष द्या. तुम्ही जर एकटे असाल माझ्यासारखे, तर शरीर नक्की बनवा. कारण माहिती आहे का, आपण आपल्या इथून टर्न घ्यायचा आहे. बघा इथपर्यंत आलोय आपण, आणि इथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे. ओके, टर्न घेतला आपण वालसंगी ह्या रोडला. आणि आपलं डेस्टिनेशन आणखी दाखवतंय 18 किलोमीटर.
18 किलोमीटर जायचं आहे आपल्याला आणि रात्र झाली आहे 7:20 झालेत. तुम्ही याला स्ट्रेच ब्रेक किंवा काही पण समजू शकता. इथं ब्रेक घेतलाय मी. थोड्या वेळ थांबू, फ्रेश हवा घेऊ आणि घराकडे निघू. उद्या तुम्हाला माहिती आहे माझ्या पाठीवर कंटिन्यू काम असतं. हा व्हिडिओ आपण सेंड करतोय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ हे बघा. आता 7:38 झालेत आणि आपण जवळपास घरीच पोहोचलोय. आणखी फक्त 5 किलोमीटर बाकी आहे आणि ऑफ रोड लागला आहे. तुम्ही स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ऑफ रोड काय तर जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण आपण शेतकऱ्याचा व्हिडिओ आहे. एक शेतकरी फार्म टू ट्रॅव्हल ह्या सिरीजमध्ये सुरू केले आहे. शेतीमधून पैसा कमवून फिरतोय. आणि सबस्क्राईब इंस्टाग्राम आय डी तुम्हाला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.